शिक्षण सेवामध्ये आपलं स्वागत आहे। भोकर मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने भोकर मतदारसंघातील मुदखेड अर्धापूर या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना 60,000 शालेय साहित्य वह्यांचे वाटप 18 जुलै 2024 रोजी मुदखेड तालुक्यातील पिंपळकोटा, मगरे, मेंढका, कोल्हा, वाई, वर्दळा, तांडा या गावातील जिल्हा परिषद शाळेत दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। तसेच पुढील भोकर अर्धापूर या मतदारसंघातील गावातील जिल्हा परिषद शाळेत दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बोलताना सांगितली। आगामी भोकर विधानसभेत दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे हे विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये होताना दिसत आहे। यावेळी उपस्थित असलेले जीवनराव नाईक, माजी सरपंच चितगिरी, बाबूराव मेंढेवाड, तंटामुक्ती अध्यक्ष पिंपळकोटा मगरे यांच्यासह गावातील सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, सर्व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। दादारावजी ढगे हे आपल्या गावाचे प्रथमपासूनच सरपंच होते। तेव्हापासूनच यांचा कारभार आणि खरं म्हणजे ही शाळा पाहता बरोबर गावातले प्रत्येक अधिकारी असा म्हणतो की ही शाळा तालुक्यामध्ये फर्स्ट आहे आणि ही शाळा बांधायचं सर्व श्रेय दादाराव पाटलांनाच आहे। आणि दादाराव पाटील असेच कार्य करत असतात। ह्याच्या अगोदर बऱ्याच गावामध्ये त्यांनी लुगडे वाटले, साड्या वाटल्या, 2-2 हजाराच्या गावामध्ये जेवण देतात। त्यांचं सहकार्य फार आहे। आणि आता तर हा उपक्रम इतका छान राबवला की विद्यार्थ्यांना दुसरीच्या विद्यार्थ्यांना 2, चौथीच्या 4, 5वीच्या 5 अशा वया दिल्या। एवढा आनंद झाला पाटील, तुमच्या आमच्या गावामार्फत मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि असाच कार्यक्रम राबवी जा आणि आमच्या गावाला सहकार्य करा एवढे बोलून थांबतो, कारण तुम्हाला पुढे 2-3 गाव करायचे आहेत, वेळ नाही। आपण भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये 1ली ते 5वी विद्यार्थ्यांना वयाचं वाटपचा आपण उपक्रम ठेवलेला आहे। जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भाग क्षेत्र असल्यामुळे रोज मजूरदार, पुन्हा ज्यांची ऐपत नसते अशा विद्यार्थ्यांना काहीतरी आपला हातभार लागावा म्हणून आपण वयाचं वाटप आज चालू केले। तर आज आपण पिंपळकोटा मगरे येथून वयाची सुरुवात केली। पिंपळकोटा मगरे पहिलं गाव झालं आपलं। त्याच्यानंतर आपण मेंढका जिल्हा परिषद हायस्कूल, पुन्हा वस्ती वाड शाळा, पुन्हा नंतर वाई झालं, पुन्हा कोल्हा, पुन्हा आता वर्दळा अशा 5 गावामध्ये आपण वयाचा वाटपाचा उपक्रम आज ठेवलेला आहे। आणि आज 5वी गाव झालेली आहे। आता उद्यापासून भोकर तालुक्यामध्ये उद्या वाटपचा कार्यक्रम आहे। तर भोकरमध्ये चितगिरी, पुन्हा फुलवाडी तांडा, झिंगारवाडी, रामुनाई तांडा, गारगोटवाडी, पुन्हा बोरवाडी, पांडुर्णा, समदरवाडी, जांभळी आणि साळवाडी हे उद्या वयाचा कार्यक्रम ठेवण्यात आहे। किती दिवसापासून आता रोजचे आपल्याला 10 गावं म्हणजे जवळपास आपल्या शाळा तालुक्यामध्ये म्हणजे भोकर मतदारसंघामध्ये 250 ते 250 शाळा आहे। 10 जरी शाळा आपण रोजच्या केल्या 10 ते 15 तर जवळपास म्हणजे 20-25 दिवस तरी कार्यक्रम हा चालतो। या वाटप आज जवळपास 5 ते 6,000 आज वही वाटप झाले। 5 ते 6,000 संपूर्ण तुम्ही कुठं वाटप करणार आहे? आता भोकर तालुका पूर्ण, मुदखेड तालुका पूर्ण, अर्धापूर तालुका पूर्ण। किती वया वाटप? आता 60,000 वयाचं आपण छपाई केलते। पण आता माध्यमिक विद्यालयामध्ये जे आहेत संस्था, आता त्यांची मागणी यायली की आमच्याकडे बी गोरगरीब विद्यार्थी आहेत, आमच्याही शाळेला तुम्ही वयाचे हे करा, वया द्या विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थी। आता त्या सुद्धा शाळेला आपल्याला वयाचं वाटप करायचं आहे। त्याच्यामुळे आकडा जवळपास अजून 5 ते 10,000 वयाचा अजून आकडा वाढेल। जवळपास 70,000 वयाचं वाटप होईल मतदारसंघात।